नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या इग्नाइट अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, थर्ड टेट परीक्षा आता संपली आहे. सगळ्यांचे पेपर आता झाले आहे आणि आता नेमकं पुढे काय, म्हणजे आता परीक्षा देऊन झालाय, आता प्रोसेस काय असणार, नेमकं काय करायचं आहे, इथून पुढची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आणि नेमकं आता करायचं काय. ओके, चला तर मग सुरुवात करूया, जाणून घ्या नेमकं पुढे काय. तत्पूर्वी आपले जे पण मित्र मैत्रिणी आहेत, जे आता तयारी करत आहेत, ज्यांची तयारी झाली आहे, ज्यांना टीईटीचा कोर्स लावायचा आहे किंवा ज्यांना टेटचा कोर्स लावायचा आहे, जे हॅपियर स्टुडंट आहेत, त्या सगळ्यांसाठी माहिती देतो एकदा. मित्रांनो बघा, आपल्याकडे टेटचा रेकॉर्डेड बॅच चालू आहे आणि आतापासून तयारी करा, खूप चांगल्या प्रकारे तयारी होणार आहे. टेटची सुद्धा रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. ही बॅच 50% ऑफ म्हणजे फक्त 1999 मध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर जे हॅपियर स्टुडंट होते, ज्यांनी आता टेट परीक्षा दिली आहे परंतु टीटी पात्र नाहीये, मात्र अशा सगळ्या मित्रांना हा कोर्स गरजेचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल किंवा दोघांची एकत्रित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचची तयारी करता येणार आहे. म्हणजे सेशन लाईव्ह मिळतील, रेकॉर्डेड मिळतील आणि ही बॅच तुमच्यासाठी महत्वाची आहे. आणि या बॅचची फीज आपण कमी सुद्धा केली आहे. 2499 रुपये फीज असणार. पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी फीज असणार. त्यामुळे पटपट जे विद्यार्थी अजूनही जॉईन नाहीत त्यांच्यासाठी आहेत, त्यांनी पटपट जॉईन करून घ्या मित्रांनो. ओके, चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय करायचंय. परीक्षा संपली आहे, आता निकाल आहे, बरोबर आहे, आणि पुढची प्रक्रिया. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तर निकाला संदर्भात आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये संभ्रम आहे की नेमकं निकाल कशा पद्धतीने लागणार आहे, कधी लागणार आहे, आणि त्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न, नॉर्मलायझेशन होईल का. तर नॉर्मलायझेशन होणं पण गरजेचं आहे मित्रांनो, कारण आपण बघितलं आपला पेपर हा कधीपासून 27 पासून तर 27 मे पासून तो 2 जून पर्यंत पेपर चालू होता. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपर होतोय, एवढ्या शिफ्ट मध्ये पेपर, दररोज 3-3 शिफ्टने पेपर होत होता. म्हणजे अशा सगळ्या शिफ्ट मध्ये होणाऱ्या पेपरमध्ये नक्कीच काठिण्य पातळी सारखी नसणार. मग काठिण्य पातळी जर सारखी नसेल तर नॉर्मलायझेशन होणं गरजेचं आहे. पहिल्या शिफ्टच्या विद्यार्थी असो किंवा शेवटच्या शिफ्टच्या विद्यार्थी असो, यांच्यामध्ये थोडाफार तफावत आहेत आणि ही जर आपल्याला क्लिअर करायची असेल तर नॉर्मलायझेशन होणं महत्वाचं आहे. आणि लास्ट टाइम 2022 ला सुद्धा, लास्ट टाइम दुसऱ्या टेटला सुद्धा नॉर्मलायझेशन झालं होतं. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मार्कामध्ये किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये फरक पडला होता आणि ह्यावेळेस सुद्धा नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशन होऊन आपला स्कोर येणार आहे, ही महत्वाची गोष्ट. पहिल्यांदा सरळ लिस्ट लागते आणि त्यानंतर परत नॉर्मलायझेशन होऊन पण लिस्ट लागते. तर या दोन गोष्टी होतील. पण निकाल लागेल कधी, तर मागच्या टेटला पण बघितलं आपण, जनरली कोणती परीक्षा नंतर एक 40 ते 45 दिवस निकालासाठी अपेक्षित असतात आपल्याला. तसंच आपल्या टेटचा सुद्धा निकाल एक 40 ते 45 दिवस अपेक्षित पकडूया, 1 महिना जनरली पकडूयात आपण, 30 दिवसांपर्यंत निकाल लागणं अपेक्षित आहे. पण यदा कदाचित काय होतं, IBPS कडनं महाराष्ट्र परीक्षा परिषदेपर्यंत निकाल येऊन जातो, पण तो पब्लिश करणं वगैरे या गोष्टी थोडं डिले होतात. म्हणून आपण जनरली पकडूया एक 30-35 दिवस किंवा 40 दिवसापर्यंत आपला निकाल लागणं अपेक्षित आहे. आणि मग आता पुढची प्रोसेस काय असते, आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच आहे, पेपर दिलाय मी, निकाल लागला की मी डायरेक्ट शिक्षक. तर मित्रांनो, डायरेक्ट शिक्षक होणार का, तर नाही. तुम्हाला आणखीन एका प्रोसेस मधून जावं लागतं. जे पण आपले मित्र नवीन आहेत त्यांना या प्रोसेस बद्दल माहिती नाही, तर त्यांना त्या प्रोसेस बद्दल थोडी डिटेल्स देतो. नेमकं ही प्रोसेस काय असते, तर या प्रोसेसला आपण म्हणतो पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे. हे पवित्र पोर्टल काय, कशा प्रकारे आहेत, याच्या संदर्भात सेपरेटली व्हिडिओ सुद्धा आपण घेणार आहोत की नेमकं पोर्टल काय असतं, कशा प्रकारे माहिती भरायची काय असते, याची सगळी डिटेल्स माहिती पोर्टलवरती दिलेली आहे. मी जनरली प्रोसेस सांगतो तुम्हाला की याच्यानंतर पुढचा टप्पा, निकाल लागल्यानंतर तुम्हाला पोर्टलवरती नोंदणी करावी लागते आणि नोंदणी आवश्यक आहे. जर तुमची नोंदणी पोर्टलवरती झाली तरच तुम्ही पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र होता. यदा कदाचित तुम्हाला 180 मार्क्स आहे पण तुम्ही पोर्टलवरती आला नाही तर तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. शिक्षक भरतीमध्ये तुमचा विचार केला जात नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचा आणि खूप IMP असणारा, व्हेरी IMP टप्पा म्हणजे तुम्हाला 60 मार्क पडले, 70 मार्क पडले, 0 सुद्धा मार्क पडले तरी सुद्धा पोर्टलवरती तुम्हाला यावं लागतं. कारण मार्क्स तुमच्याकडे काहीतरी आहे तर तुमचा कुठेतरी विचार होऊ शकतो, पण नोंदणी केल्यानंतर. म्हणून पुढचा टप्पा आहे पोर्टलवर नोंदणी करणे. आणि पोर्टलवरती नोंदणी करायची म्हणजे तिथे तुम्हाला माहिती भरायची असते आणि ही वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे. त्यामध्ये तुमची डिटेल्स, स्वतःची वैयक्तिक माहिती असते, व्यावसायिक माहिती असते, प्रवर्ग असतो तुमचा, त्यानंतर समांतर आरक्षण असतं, त्याचबरोबर कोणत्या टीईटी कोणत्या कॅटेगरीतून पास आहात का तुम्ही वगैरे, टीईटी सीटीटी असेल, किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन कशात झालं, तिथले विषय खूप मॅटर करतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भराव्या लागतात. या प्रोसेसला दुसरं नाव आहे स्व प्रमाणपत्र पूर्ण करणं. म्हणजे जेव्हा तुम्ही पोर्टलवरती जाता तर त्या ठिकाणी सगळी माहिती भरून तुम्हाला स्व प्रमाणपत्र पूर्ण करावं लागतं. ही प्रोसेस केल्यानंतर तुमचा विचार होतो शिक्षक भरतीमध्ये. जरी तुम्ही टेट दिली
मागच्या वर्षी असंच बऱ्याच मुलांचं झालं, त्यांनी टेट दिली होती पण पोर्टलवरती नोंदणीच नव्हती केली, चांगले मार्क्स असून सुद्धा तशा मुलांना त्यापासून वंचित राहावं लागलं. म्हणून जर तुम्हाला पोर्टलवरती नोंदणी जर तुम्ही पोर्टलवरती नोंदणी केली तरच तुम्ही पुढच्या भरतीसाठी तुमचा विचार होतो, अन्यथा होत नाही. म्हणजे स्वप्रमाणपत्र पूर्ण करून तुम्ही त्या भरतीमध्ये काय व्हावं लागतं, तुम्हाला त्यामध्ये काय व्हावं लागतं, इन व्हावं लागतं, तरच तुमचा विचार होतो. कारण शासन सगळ्या जागा या पोर्टलवरती अपलोड करत असतात आणि या अपलोड जागा आपल्याला तेव्हाच दिसतील जेव्हा आपण पोर्टलवरती नोंदणी केली असेल. मग काय होतं त्याच्यानंतर, जेव्हा तुम्ही हे प्रमाणपत्र पूर्ण करता त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेलं आहे, जी माहिती भरली आहे, या सगळ्या माहितीला अनुसंधान तुम्हाला शासनाने जागा अपलोड केल्यानंतर, म्हणजे शासन दोन प्रकारच्या जागा अपलोड करतं. एक जागा असतात इंटरव्ह्यू आल्या आणि एक असतं विदाऊट इंटरव्ह्यू आल्या, ज्या जिल्हा परिषद वगैरे संस्था म्हणतो आपण, ज्या इंटरव्ह्यू घेत नाहीये, आणि जे असतात इंटरव्ह्यू आल्या, ह्या सगळ्या जागा ऍड करतं. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तुम्ही ज्या ठिकाणी प्रोफाईल भरलं आहे त्याला अनुसरून तुम्हाला प्रेफरन्स मिळत असतात, की तुम्ही कोणत्या वर्गासाठी कोणत्या विषयासाठी पात्र आहेत त्याला अनुसरून, किंवा तुमची कास्ट काय आहे, तुमची सीटीटी काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला प्रेफरन्स येत असतात. आणि त्या प्रेफरन्सला तुम्हाला पुन्हा अरेंज करायचं असतं. म्हणजे आलेले प्रेफरन्स तुम्हाला क्रमाने लावायचे, की मला पहिला कोणता पाहिजे, दुसरा कोणता पाहिजे, तिसरा कोणता पाहिजे, हे योग्य क्रमाने प्रेफरन्स निवडावे लागतात. म्हणजे शासन पोर्टलवरती जागा अपलोड करतात, आपल्या प्रोफाईलला मॅच होणाऱ्या किंवा आपल्या एज्युकेशन नुसार आपल्या पात्रतेनुसार जागा आपल्याला येतात आणि त्याच्यानुसार आपल्याला काय द्यावा लागतो, प्रेफरन्स द्यावा लागतो. आता प्रेफरन्स का द्यायचा हे पण महत्वाचं आहे, की ह्या प्रोसेसमध्ये प्रेफरन्स का महत्वाचे आहे, तर प्रेफरन्स यासाठी महत्वाचे की तुम्हाला स्वजिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जवळच्या शाळेमध्ये लागण्याचा चान्स हा प्रेफरन्सच्या माध्यमातून मिळू शकतो. जर का तुम्ही प्रेफरन्स दिले नाही तरी सुद्धा तुम्ही त्यापासून प्रोसेस पासून वंचित राहता, कारण प्रेफरन्स जनरेट करून लॉक करण्याची एक प्रोसेस असते. स्वप्रमाणपत्रानंतर प्रेफरन्स जनरेट करावे लागतात. आल्यानंतर जनरेट करणे म्हणजे तुम्हाला किती प्रेफरन्स आले आहेत, किती शाळा आल्या, त्याच्यानुसार तुम्ही किती निवडता आणि कितीला सबमिट करताय, म्हणजे ओके म्हणताय, तिला लॉक करताय, ही एक प्रोसेस तुम्हाला करावी लागते. जर तुम्ही ती पण प्रोसेस केली नाही तरी सुद्धा भरती प्रक्रियेपासून वंचित राहता. म्हणजे तुम्हाला पोर्टलवरती नोंदणी करणे, प्रेफरन्स जनरेट करणे, प्रेफरन्स लॉक करणे, या प्रोसेस कंप्लीट करावे लागतात, निवड करावे लागतात, म्हणजे प्रेफरन्स लॉक करावे लागतात. आणि मग तुमची काय होत असते, मेरिट नुसार तुमच्या मार्कानुसार तुम्ही कोणत्या ठिकाणी पात्र आहात त्यानुसार मेरिट लिस्ट लागते, म्हणजे यादी लागत असते. बघा, शिक्षक भरतीची प्रक्रिया फक्त टेट पर्यंत संपत नाहीये. टेटच्या नंतर पोर्टलवरती येणं गरजेचं आहे आणि पोर्टलची प्रोसेस कंप्लीट करणं गरजेचे आहे. आणि याच्यानंतर तुमची पूर्ण प्रोसेस होत असते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही यादी लागल्यानंतर आपली शिक्षक म्हणून निवड होते. काय होते, शिक्षक पदी निवड होते. कधी, जेव्हा हे प्रोसेस पूर्ण करता तुम्ही आणि मेरिट मध्ये येता तेव्हा तुमची प्रोसेस होत आहे. तर मित्रांनो, आता जे पण आपले मित्र आहेत ज्यांना ही प्रोसेस माहिती नाही, या सगळ्यांसाठी आपल्या या चॅनलवरती पोर्टलवरती कोणकोणती माहिती अपलोड करायची, पोर्टलवरती कशा प्रकारे माहिती भरायची, काय काय पाहिजे, पोर्टल प्रोसेस कशी आहे त्याच्या संदर्भात असेल किंवा इतर सगळ्या माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणारच आहे. कुठेही जाऊ नका, या सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला याच चॅनलवरती मिळतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक पण टाकलेली आहे. आणि तुम्हाला आणखीन काही वाटतंय की सर आम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेन्शन करा. मग ह्या प्रोसेस बद्दल असेल किंवा इतर कोणतीही माहिती असेल टीईटी टेट संदर्भात किंवा इतर भरती प्रक्रिये संदर्भात ती तुम्हाला या व्हिडिओच्या याच्यामध्ये मेन्शन करा. तुम्हाला त्यावरती सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ यावरती मिळून जाईल. आणि तुमचे जे पण मित्र नवीन असतील, जे टीईटीची तयारी करतात, टेटची तयारी करतात, त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो, टेट साठी आणि टीईटी साठी आपल्याकडे कोर्सेस चालू आहे. बघा, टीईटी साठी न्यू बॅच आपली सुरू होते. पेपर 1 आणि पेपर 2 ची परिपूर्ण तयारी, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार ही बॅच येत्या जून मध्ये सुरू होते. त्यामुळे अजूनही तुम्ही त्यापासून वंचित असाल तर पटपट जॉईन करून घ्या. टेटचे पण जे विद्यार्थी तयारी करेल त्यांच्यासाठी रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. ओके, या व्यतिरिक्त आणखीन काय माहिती पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेन्शन करा. आपण भरपूर सगळ्या माहितीवरती व्हिडिओ बनवणार आहोत. ही पूर्ण प्रोसेस सुद्धा तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करेल. ओके, चलो, थैंक यू, धन्यवाद, टेक केयर, ऑल द बेस्ट, जय हिंद.